कशात जायचं आपल्याला, स्केचमध्ये जायचं, प्लेनरवर जायचं, सर्कलवर घ्यायचं. आला सर्कल, कितीचा घेतला सर्कल आपण, कशात डायमेन्शनवर गेले आणि कितीचा घेतलाय आपण सर्कलचा. आला सर्कल 100चा. परत सर्कल घ्यायचं इथं. आला का सर्कल, कितीचा घेतलाय आपण सर्कल, इथं डायमेन्शन घेतलाय, कितीचा घेतलाय आपण 25. काय केलं याला, ओके. ठीक आहे. आता एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला याला काय करायचं, इथं एक्सट्रूड करायचं इथं. ठीक आहे. कशात जायचं इथं, एक्सट्रूडचं कितीचं घ्यायचं आपल्याला 20चं. ठीक आहे. पण कोण्या साईडनं, दोन्ही साईडनं घ्यायचं आपण. काय म्हणायचं इथं, मिड प्लेन म्हणायचं दोन्ही साईडनं, आणि हे मिड प्लेनच ठेवायचं लास्टपर्यंत. ठीक आहे. ठीक आहे. आणि कशात जायचं इथं, स्केचमध्ये जायचं इथं, स्केचमध्ये. आलं. आणि एक सर्कल घ्यायचं इथं, इथून इथपर्यंत. आला हा. ठीक आहे. आणि याची डायमेन्शन्स किती द्यायचे आपल्याला ते पाहायचं. याची डायमेन्शन द्यायची किती, 80ची. आलं का. परत स्केच घ्यायचं इथं. ठीक आहे. इथून इथपर्यंत. ठीक आहे. आणि याची डायमेन्शन्स द्यायची आपल्याला किती द्यायची आपल्याला, 45ची. आला. आणि काय करायचं याला, ओके. आणि काय म्हणायचं इथं, एक्सट्रुडेड कट म्हणायचे याला. ठीक आहे. आता 20मधून 5 गेलेत, राहिले किती, 15. 5 म्हणायचे याला. आलं का. आणि काय करायचं इथं सांगा, प्रिव्ह्यू आहे का. आता यालाच काय करायचं, मिरर करायचं आपण. कुठं आहे मिरर आपलं, तर गेल्याच्या नंतर मिरर आहे का. आता मिरर काय करायचं, प्लेनर वाईज मिरर घ्यायचं आपल्याला. आहे का. कुठल्या साईडनं आला, या साईडनं सुद्धा. जमलं, समजलंय. आता इथूनच आपल्याला काय करायचं आहे, आता गेअर घ्यायचं आहे आता. ठीक आहे. पण बिफोर डुईंग दिस इथं जायचं, क्लिक करायचं, स्केच घ्यायची इथं. आणि मला पाहिजे ना तो सेंटर रेक्टँग्युलर पाहिजे आहे का. आलावरी. ठीक आहे. आणि हा जो आहे याला सिलेक्ट करून काय करायचं आपल्याला, कन्वर्ट आहे का. आणि काय करायचं इथं, ट्रिम. कुठे गेली ट्रिम आपली, ट्रिम. एवढा डिलीट करून टाकायचं इथं. ठीक आहे. जात आहे का, ओके. व्हायचा ट्रिम करायचं. याची डायमेन्शन्स द्यायची इथं, इथून इथपर्यंत किती द्यायची इथं, 20 म्हणताना किती जाईल ते, हां बरं आहे 20. ओके. आणि काय करायचे याला, एक्सट्रुडेड कट आहे का. आणि काय करायचं, थ्रू ऑल. ओके. समजला, थ्रू ऑल कट झाला. समजला एवढा. आता काय बनवायचं आपल्याला, इथं वर गिअर्स बनवायचे इथं. आणि साईज कितीची आपल्याला 20ची आहे. सिलेक्ट करायचं आणि काय म्हणायचं इथं, स्केच करून इथं आपल्याला ते गिअर घ्यायचे. सर्वात पहिले इथं जायचं, लाईन टूल घ्यायचा, इथून इथं. आला. रेक्टँग्युलर हा लाईन टूल घ्यायचा आणि इथून जायचा. पहिले याला सिलेक्ट करायचं, कन्वर्ट एंटिटी, क्लिक. इथं जाऊन याची साईज आपल्याला प्रॉपर टाकायची आहे. ठीक आहे. आलं 10चं. परत इथं जे आहे आपल्याला 45च्या अँगलमध्ये लाईन घ्यायची इथं अशी. ठीक आहे. आणि इथून इथं जोडायचं. ठीक आहे. सिलेक्ट हिअर, मिरर, कॉपी मिरर, ह्या प्लेनर वाईज. इथं सिलेक्ट नव्हता आपण. आता यामध्ये काय करायचं, इथं ट्रिम करायचं आपल्याला, ट्रिम. पण बिफोर डुईंग दिस आपल्याला याची सुद्धा साईज द्यावा लागेल ना. ठीक आहे. तर सर्वात पहिले हा आणि हा घ्यायचा इथं, आणि याच्यासोबत काय करायचं, याला सिमेट्रिक करायचं. ओके. आणि सेम आपल्याला हा आणि हा घ्यायचा, आणि हा पण काय करायचा याच्यासोबत सिमेट्रिक करायचा. ठीक आहे. आणि याची साईज ऑटोमॅटिकली येऊन जाते. आता डायमेन्शन्स घ्यायचं आपल्याला, जे की इथं जे साईज आहे याची इथून, ठीक आहे, इथपर्यंत, या सेंटरपर्यंत ही साईज आपल्याला प्रॉपर द्यायची. कितीची आहे, 65ची द्यायची. आला.
जमलं. आता दुसरी गोष्ट, ही जी साईज इथून झाली, इथून इथपर्यंत किती आहे ते पहिले याची ॲड करायची. 65 आहे, 15चीच येणार ना 65. ठीक आहे. दुसरी गोष्ट एवढंच द्यायचं, हे फक्त हे मधलं डिस्टन्स आपल्याला इथं मॅनेज करायचं आहे, इथून इथपर्यंत. आता सिमेट्री असल्यामुळं 15 आहे का. ठीक आहे. बाकी हे जे आहे वरचं, याचं फक्त डिस्टन्स द्यायचं 5. आला. हा स्लोप ऑटोमॅटिकली आहे. झाले सगळे ग्रीन. ठीक आहे. आता इथं जायचं, एक्सट्रूड म्हणायचं याला, आणि काय करायचं याला अपोजिट डायरेक्शनमध्ये 20 करायचं. काय करायचं इथं 20. तुम्ही मिडपर्यंत पण आणू शकता, पण मी इथं मिड न घेता 20 केलं. समजला. याला सिलेक्ट करायचा आणि कशात जायचं इथं सांगा, पॅटर्न. आणि काय करायचं, सर्क्युलर पॅटर्न म्हणायचं. आणि काय करायचं याला डायरेक्शन विचारतं, तो डायरेक्शन घ्यायचा असं. आला. किती घ्यायचे आहेत आपल्याला, 12 टीप घ्यायचे. आले 12 टीप, 12 टीप आलेत. आणि प्रिव्ह्यू म्हणायचे इथं. जमला. हा काय झाला सांगा, हा प्रॉपर गिअर झाला आहे. इथं बॅकग्राऊंड चेंज करायचं असलं तर इथं यस करायचं पहिले याला. आणि काय करायचं, प्लेन बॅकग्राऊंड म्हणायचं याला. आला का प्लेन बॅकग्राऊंड आला. कुठून आला, क्लिक करायचं याला. कलर नाही केलं बरं. ओके. आता याला ओके करा आणि याची मला डिटेलिंग द्या तुम्ही. आता मी तुम्हाला याची डिटेलिंग देण्यासाठी मला काय करावं लागेल, याला काय करावं लागेल सांगा, ड्राफ्टिंग आहे म्हणजे या फीचर्समध्ये नाही आहे ते. आता याची डिटेलिंग द्या, त्या पद्धतीनंच तुम्ही काम करा, आहे की नाही. आणि कुठलं घ्यायचं, AMCचं A4 कुठं गेलं आहे, A4. ओके ओके करा. आणि याच्यामधून ते ब्राउज करायचं गिअर, आणायचं गिअर इथं ठेवून द्यायचं. आला. इथं ठेवून द्यायचं. आला. कुठल्या पेजवर आला आता, हा A4च्या. याची डायमेन्शन टाकायची. आता कशी डायमेन्शन टाकायची, इथं स्मार्ट डायमेन्शन. हे काय आहे, याचं रेडियस आहे, रेडियस आहे का 50. ठीक आहे. हा वरचा पॉईंट. ठीक आहे. तो कुठला, मिड पॉईंट. कुठला, सेंट्रल मिड पॉईंट. कितीचा आहे तो, आला ना. म्हणले ना आता येतच नाही, बराबर होतच नाही. आता तुम्हाला जशा पद्धतीने इथं करायचं आहे त्या पद्धतीने इथं काय सिलेक्ट केलेले आहेत मग त्या. हां, ते म्हणजे वेगळ्या पद्धतीचे जाते आहे का. याची जी साईज आहे इथून इथपर्यंत आहे का, कितीची आहे, 15 आहे का. समजला आता. आणि हा छोट्याची साईज जी आहे ही याची, ही पण आपल्याला अशी दाखवायची आहे. आता तिथं दाखवता येईल ना आपल्याला, डिझाईन करते वेळेस तिथं दाखवता येईल. हा रेडियस झाला. आता हा रेडियस घ्यायचा इथूनच, किंवा इथूनच घ्यायचा, असा इथं दाखवायचा वर थोडा, प्रिंटिंगमध्ये प्रॉपर आला पाहिजे. परत ह्या रेडियस घ्यायचा आणि इथं दाखवायचा, इथं पटकन दिसला पाहिजे आपल्याला, आहे का. परत हा रेडियस घ्यायचा आणि परत इथंच द्यायचा असा, आहे का, म्हणजे पटकन दिसला पाहिजे तो, आहे की नाही. म्हणजे आता हे तुमच्या नंतर जे पोरं काढतील त्याला पण जमून जाईल. ची साईज जे आहे तर टेक्स्टने घ्यायची. कितीची घ्यायची याची साईज, अरे हे आलं ना टेक्स्टला पण किती साईज घ्यायची याची, 8. डायरेक्ट टेक्स्ट मधून आलं नाही, आता समोर येणारी पिढी ते करणार ना तसं, त्या टाईपचं. ठीक आहे. घेता येणार आपल्याला डिस्प्ले
3D मध्ये सेट है डिस्प्ले फाईल पेज सेटअप फिट टू पेज A4 ची साईजच नाही घेतली पोर्ट्रेट प्रिव्ह्यू ओके आणि मी आता प्रिंट करायचं